धर्मजरमध्ये एकमेव पिण्याच्या पाण्याचा स्तोत्र असलेल्या विहिरीच्या जवळ आज एक अचानक बुलडोझर येऊन संडासाची टाकी खोदण्याचं काम सुरू होतं। इथल्या सगळ्या ग्रामस्थांनी त्याला विरोध केलेला आहे। त्या खड्ड्यापासून पिण्याच्या पाण्याची विहीर जवळच असल्या कारणाने त्या संडासाचे पाणी विहिरीच्या पाण्यामध्ये झिरपून ते पाणी सगळं जे आहे ते पोल्युटेड होण्याची ते शक्यता आहे। त्यामुळे इथल्या विकासाला आमचा विरोध नाही, पण असा जर प्रकारे जर अचानक एखादं जेसीपी येऊन जर संडासाचा खड्डा खोदून जर संडासासारख्या घाणेरड्या गोष्टी ज्या आहेत त्या विहिरीच्या पिण्याच्या पाण्याच्या जवळ जर करत असाल तर ह्या गोष्टीला आमचा कायम विरोध राहील। विहिरीची अवस्था जर पाहिली तर विहिरीच्या आत एवढी झाडं वाढलेली असतात की प्रत्येक वेळेला मला स्वतःहून फोन करावा लागतो आणि त्याच्यानं त्यांची माणसं येऊन सगळं विहीर साफ केली जाते। विहिरीची झाडं एवढी वाढलेली आहेत की ती झाडाची साफसफाई पण केली जात नाही। ॲक्च्युली महिन्यातनं एकदा तरी ही साफसफाई केली जावी, कारण ह्या विहिरीचं पाणी बऱ्याच जणांकडे पिण्यासाठी पण वापरले जाते। धर्मशाळा